जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत सञ्जय यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम पांडुरंग हरि वासुदेव हरि भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। शांतिभूषणे अंगावर मिरवणाऱ्या आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काकांना आणि श्रद्धेय मंदाताईंना मनपूर्वक वंदन करते। 16वा अध्याय श्रवण करण्यासाठी जमलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। गेल्या वेळेला आपण 9व्या श्लोकापर्यंत निरूपण ऐकलेलं आहे। आसुरी संपत्तीचे सविस्तर वर्णन असं 6 ते 9 या श्लोकांमध्ये भगवंतांनी आपल्या समोर मांडणी केलेली आहे की हे जे आसुरी संपत्तीचे लोक असतात ते ईश्वराला मानत नाही। त्यांच्या जीवनामध्ये शरीर, जग, कमावलेली संपत्ती आणि आपल्या इच्छा आकांक्षा यांना जास्तीत जास्त महत्त्व असतं आणि त्यानुसारच ते आपले जीवन जगत असतात। ईश्वराला मानत नाहीत, देवाला मानत नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडून घडणाऱ्या ज्या कृती आहेत त्या बऱ्याच अंशी घातक, या स्वतःचे जीवन कल्याणदायी होत नाही आणि इतरांचं जीवन सुद्धा कल्याणकारी त्यांच्याकडून होऊ शकत नाही। अशा पद्धतीचे हे लोक असतात। दूरदृष्टीने विचार न करता आत्ता पाहिजे, भरपूर पाहिजे, फुकट पाहिजे, कुठल्याही मार्गाने मिळवलं तरी चालतं, या पद्धतीचं त्यांचं जे आचरण आहे ते चाललेलं असतं। आता अशा लोकांचं अधिक वर्णन 10 ते 12 या श्लोकांमध्ये भगवंतांनी केलेलं आहे की आसुरी लोक म्हणजे शरीराला सर्वस्व समजून शरीराला सर्व सुख देण्याचा किंवा शरीराकडूनच सर्व सुख भोगण्याचा प्रयत्न करणारे हे लोक जे आहेत ते शरीराला सर्वस्व समजून दांभिकता, अहमन्यता आणि मद या 3 गोष्टींनी घेरलेल्या असतात। गर्व, ताठा, अभिमान, घमेंड या सगळ्या गोष्टी आपण मागच्या वेळेला पाहिलेल्या आहेत। कधीच व कशाही रीतीने पुऱ्या न होणाऱ्या कामना असं सतत त्यांच्या चित्तामध्ये हे मिळवू, ते मिळवू, हे करू, ते करू या पद्धतीने सगळे चिंतन चाललेले असतात आणि विषय भोग म्हणजे सर्वस्व आहे हा विचार त्यांच्या ठिकाणी जो आहे तो स्थायी भाव झालेला असतो। त्यामुळे कशाही पद्धतीने ते आपण प्राप्त करून घेतलेच पाहिजे या पद्धतीने त्यांचं जी आचरण पद्धती आहे ती चाललेली असते। इथं म्हटलेलं आहे की आशेच्या शेकडो पाशांनी हे आसुरी लोक जे आहेत ते बांधले गेलेले असतात। पाश म्हणजे जे आपल्याला बांधून टाकतात ते। आता आशा हाच एक पाश आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। आशा म्हणजे नेमकं काय आहे तर आत्ता नाही मिळालं तर अजून थोडे दिवसांनी मिळवू, ह्या जन्मी नाही मिळालं तर पुढच्या जन्मी मिळवू, या ठिकाणी नाही भोगता येत तर दुसऱ्या ठिकाणी जाऊन भोगू, या पद्धतीच्या सतत अनावर होणाऱ्या ज्या इच्छा आकांक्षा
आहेत आणि आत्ता नाही तर पुढे भोगू ह्याप्रमाणे जी आशा आहे ती आशा मनामध्ये बाळगूनच यांचं जीवन जे आहे ते व्यतीत होत असतं. खरं तर दैवी गुणसंपदा आणि आसुरी गुणसंपदा या दोन गोष्टी जर आपल्याला समजून घ्यायच्या असतील तर सातत्याने आपण आपल्या ठिकाणी 3 ग्रंथांचा सतत उहापोह चाललेला असतो. एक रामायण, ज्याला महाकाव्य असं आपण म्हणतो, दुसरं महाभारत आणि तिसरं भागवत. याचे वारंवार सगळ्या ठिकाणी रामकथा चाललेली असते, भागवत कथा चाललेली असते आणि त्यामध्ये दैवी गुणसंपदेचे भक्त आणि आसुरी गुणसंपदे असणारे बाळगणारे असुर यांचं जे काही आहे ते यथास्थित वर्णन जे आहे ते या ग्रंथांच्या माध्यमातून, म्हणजे ह्या लोकांच्या प्रवृत्ती कशा असतात, कुठल्या तऱ्हेचं ते काम करतात, हे आपल्याला सातत्याने दाखवलं गेलेलं आहे. आणि त्याच्यावरूनच ते ऐकता ऐकता आपण लक्षात घेतलं पाहिजे की अशा वृत्ती जर मी अंतःकरणामध्ये बाळगला तर त्याचा परिणाम पुढे काय होणार आहे. आणि जर माझ्या ठिकाणी त्या कुठं दिसत असतील तर त्या काढून टाकण्याचा अभ्यास ह्याला साधना असं म्हणतात. साधना म्हणजे एक ठोकळेबाज पद्धतीने करण्याची आम्हाला जी सवय लागलेली आहे त्याच्यातून थोडं बाजूला होऊन पूर्ण ब्रह्मरूप सुखरूप जर मला व्हायचं असेल तर सगळ्यात जास्ती अभ्यास कशाचा केला पाहिजे तर माझ्या अंतःकरणात उठणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्या वृत्ती कशा प्रकारच्या आहेत, त्या वृत्तीप्रमाणे जर माझं आचरण चालू राहिलं तर त्याचे कुठले फळ मला भोगावे लागणार आहेत याचा व्यवस्थित विचार या ग्रंथांच्या अभ्यासाच्या माध्यमातून किंवा संतांकडून आम्ही जी काही प्रवचनं ऐकतो त्या प्रवचनाच्या माध्यमातून ह्याचा जास्तीत जास्त अभ्यास आणि मनन जर साधकाकडनं घडलं तर आपल्या आचरणामध्ये तो नक्कीच सुधारणा करू शकतो. आणि ही सुधारणा घडवून आणली तर आपल्याला आपल्या स्वस्वरूपापर्यंत पोहोचण्यासाठी जो आपल्याच स्वभावाचा आपल्याच वृत्तीचा अडथळा निर्माण होतो तो अडथळा आपल्याला दूर करता येऊ शकतो. आता पहा, ईश्वराला न मानणारा म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो हिरण्यकश्यपू. की प्रल्हाद अगदी विष्णू भक्त भगवत भक्त सतत अखंड नामानुसंधानामध्ये रंगणारा आणि त्याला त्याच्यापासून सतत परावृत्त करण्याचा जो प्रयत्न करत होता तो हिरण्यकश्यपू. त्याचं सगळं आपल्याला भागवतामध्ये वर्णन ऐकायला मिळतं. शेवटी त्याची गती काय झालेली आहे तेही आपल्याला या ठिकाणी की नुकतीच नृसिंह जयंती झालेली आहे आणि कशासाठी अवतार घ्यावा लागला भगवंताला तर या हिरण्यकश्यपूच्या उद्धारासाठी भगवंताला हा अवतार घ्यावा लागलेला आहे. प्रल्हादावर कृपा करण्यासाठी आणि हिरण्यकश्यपूचा उद्धार करण्यासाठी. हे आपण पाहतो की त्याच्या ठिकाणी सतत ईश्वर विन्मुख असा तो झालेला असतो आणि जो ईश्वर सन्मुख झालेला आहे असा आपला पुत्र जो आहे त्याला सुद्धा त्यापासून विन्मुख करण्याचाच त्याने अखंड प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर अज्ञान. आता जे आपण आसुरी संपत्तीचे 6 गुण पाहतो त्यामधलं एक एक पाहूयात आपण की कशा पद्धतीने आहे. तर अज्ञान जे आहे ते धृतराष्ट्राच्या ठिकाणी अज्ञानाने पूर्ण आंधळा झालेला. धृतराष्ट्र कसा दाखवलेला आहे तर अंध दाखवलेला आहे, त्या आंधळा आहे पूर्वीपासूनच. आणि तो आता कशाने आंधळा झालेला आहे तर अज्ञानाने पूर्णपणे त्याच्या चित्तावर आवरण घातलेलं आहे आणि त्यामुळे कल्याणाचं काय आहे हे त्याला अजिबात दिसत नाही. पुत्रमोहानी आंधळा झालेला आणि त्यामुळे चांगलं काय वाईट काय हे कळत असून सुद्धा मनात येईल तसं वागत जाणारा आणि पुत्राला सगळं काही प्राप्त व्हावं, मला नाही मिळालं तर माझ्या पुत्राला तरी मिळावं या हेतूने सगळं त्यांनी दुर्योधनाला काय केलेलं आहे तर लहानपणापासून त्या पद्धतीनेच त्यांनी वाढवलेलं आहे. सत्ता संपत्ती ज्या पद्धतीने ओरबाडून घेता येईल त्या पद्धतीने ओरबाडून घेऊन आपणच राज्यावर बसण्याचा प्रयत्न करणे. हे जे सत्तांध झालेला दुर्योधन जो आहे तो आपल्या समोर आहे. कपटी असणारा शकुनी मामा आपल्या समोर आहे. त्यानंतर दुराचार करून परस्त्रीला ओढून आणणारा असा दुःशासन आपल्या समोर आहे. त्यानंतर कर्ण शूर आहे, वीर आहे, पण तरी सुद्धा घमेंड आहे आणि काय आहे त्याच्याजवळ तर स्वतःच्या
सामर्थ्याचा भरपूर अभिमान असणारा असा तो कर्ण सुद्धा आपल्या समोर ह्या महाभारताच्या माध्यमातून येतो। त्यानंतर रावण जो आहे रामायणामध्ये आपल्या समोर दाखवलेला, तो सुद्धा कसा आहे तर अत्यंत घमेंड आहे, अभिमान आहे, भरपूर काम चित्तामध्ये आहे, आपल्या शक्तीच्या सामर्थ्यावर ते सगळं आपण पूर्ण करू शकतो अशा प्रकारचा एक दर्प गर्व जो आहे तोही त्याच्या स्वभावामध्ये आहे। पण राक्षस कुलामध्ये असणारा त्याचाच भाऊ विभीषण जो आहे तो मात्र दैवी गुणसंपदेने युक्त आहे। हिरण्यकश्यपूच्या पोटी जन्म घेतलेला प्रल्हाद जो आहे तो मात्र दैवी गुणसंपदेने युक्त आहे। म्हणजे असं काही सांगता येत नाही की कुठं काय, तर जसं आपण म्हणतो की तुळसेत भांग आली या पद्धतीने काहीतरी होऊ शकतं। तर दैवी गुणसंपदा जी आहे ती जाणीवपूर्वक कमवायची आणि आसुरी गुणसंपदा जर आपल्या स्वभावात दिसत असेल तर महत्वाचं आहे की दुसऱ्याच्या ठिकाणची ती न पाहता आपल्या स्वभावात जर अशा कुठं वृत्ती दिसत असतील तर त्या छाटून टाकण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात। आता नाम आणि रूप बदललेले आहेत, पण ह्या ज्या प्रवृत्ती किंवा वृत्ती दाखवलेल्या आहेत, आसुरी प्रवृत्तीच्या वृत्ती ज्या दाखवलेल्या आहेत त्या आता सुद्धा आपल्याला या समाजामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतात। निर्दयीपणा, त्यानंतर पारुष्य हा एक आपण पाहिला की कठोरपणा, हृदयाचा अत्यंत कठोरपणा की दुसऱ्याचा काही मुलाहिजा न ठेवता आपल्याला पाहिजे ते आपण करायचं। आता बंगालमधली दीदी ह्या पद्धतीचीच वर्तणूक तिची चाललेली आहे हे आपल्याला लक्षात येतं की अत्यंत काठिण्य चित्तामध्ये, थोडी सुद्धा दयामाया नाही, काही नाही, फक्त आपल्याला जी सत्ता पाहिजे ती मिळवण्यासाठी कितीही खालच्या दर्जाला जाऊन ती मिळवण्याचा प्रयत्न करणे। या जर सगळ्या व्यक्ती आपण तपासून पाहिल्या तर ह्या किती घातक आहेत आणि किती तऱ्हेने समाजाला कीड लावणाऱ्या आहेत, त्रास देणाऱ्या आहेत ते तुम्हाला आम्हाला लक्षात घेता येऊ शकतं। आता सामान्य माणसाच्या चित्तामध्ये सुद्धा अशा आकांक्षा असतातच, अगदीच कोणाच्या चित्तामध्ये त्या नसतात असं होऊ शकत नाही, त्या चित्तामध्ये असतातच प्रत्येकाच्या। पण तरी कुठल्या अशा आकांक्षा आपण पूर्ण करू शकतो, त्या व्यवहार्य आहेत का अव्यवहार्य आहेत ह्याचा जो निर्णय आहे तो आपल्याला करता यायला पाहिजे। मनामध्ये काही आपल्या येऊ शकतं, अमुक व्हावं, तमुक व्हावं, असं व्हावं, तसं व्हावं इत्यादी गोष्टी आपल्या मनामध्ये सातत्याने येऊ शकतात, पण त्या व्यवहार्य आहेत का अव्यवहार्य आहेत, त्याचा परिणाम काय होणार आहे, आपल्याजवळ ते पूर्ण करण्याचं सामर्थ्य आहे की नाही, ते सामर्थ्य असेल तरी सुद्धा समोरच्या ज्या शक्ती आहेत त्या आपल्याला त्या पूर्णपणे मिळवू देऊ शकतील का, या पद्धतीचा जो विचार आहे तो त्या ठिकाणी साधकांनी किंवा त्या व्यक्तींनी करायला शिकलं पाहिजे। आता त्याला महत्वाकांक्षी अंतःकरण डॉक्टर काका म्हणतात की या अशा आकांक्षांना महत्वाकांक्षा असं एक गोंडस नाव जे आहे ते आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे। पण रजोगुण आणि तमोगुण यातली शबलता घेऊनच यांचे स्वभाव जे आहेत ते या ठिकाणी बनलेले असतात। जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्या ठिकाणचा रजोगुण आणि तमोगुण जो आहे तो अत्यंत प्रबल झालेला असतो आणि त्यामुळे सतत कामना करणे, महत्वाकांक्षी असणे, ओरबाडून घेणे, इतरांकडून हवं ते सुख पाहिजे, पैसा पाहिजे असेल तर कशाही पद्धतीने न्याय नीती डावलून तो पैसा कमवण्याची बुद्धी यांच्या ठिकाणी असते। आणि असे लोक जे आहेत ते कायदेशीर बेकायदेशीर, योग्य अयोग्य, नीती अनीती, न्याय अन्याय या सगळ्या गोष्टींना बाजूला सारतात। दुर्योधनाच्या तोंडचा एक श्लोक आपल्याला सगळ्यांना माहिती असणारा आहे, जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती, की धर्म काय अधर्म काय या दोन्हीही गोष्टी मी जाणतो, पण आतमध्ये असणाऱ्या ज्या आसुरी प्रवृत्ती आहेत त्या प्रवृत्तीमुळे अधर्मापासून मी स्वतःला रोखू शकत नाही, असं स्पष्टपणे त्यांनी त्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की धर्म काय अधर्म काय हे मला आतमध्ये चांगलं कळतं, पण तरी सुद्धा या आसुरी संपत्तीचा प्रभाव स्वभावावर असल्यामुळे मी त्याला रोखू शकत नाही। मग आता हे ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं का हो आपण पण तसंच होऊ का, आपणही या गोष्टीला रोखू शकणार नाही का,
तर आपण अगदी पहिल्याच दिवशी पाहिलं की समर्थ रामदास स्वामी किंवा संत जे आहेत ते तुम्हाला आम्हाला या बाबतीत दिलासा देतात आणि अवगुण सोडिता जाती उत्तम गुण अभ्यासिता येती असं जे काही आहे ती शिकवण संत तुम्हाला आम्हाला देतात आणि आपण सुद्धा दैवी गुणसंपदा जी आहे ती सावकाश मिळवून भोगू शकतो असं आपल्या समोर मांडणी करून ठेवतात। आता हे जे आहेत ते मान सन्मानाच्या कल्पना, सत्तेचा चढलेला मद, ह्याच्यामुळे हे लोक कसे झालेले असतात तर इथं आपल्या समोर ठेवले की कमावलेली वस्तू जी आहे ती प्रत्येकाला दाखवून आता प्रपंचातली ही सवय, असं डॉक्टर काका नेहमी सांगतात की प्रपंचात काय असतं, एवढीशी गोष्टी घेतली तर ती दाखवावी लागते 4 लोकांमध्ये। नवीन कार घरासमोर आली तर इतरांनी ती पाहिली की नाही, नसेल पाहिली तर त्यांना बोलावून बोलावून पेढे देऊन देऊन त्यांना काय करायचं आहे की आम्ही हे घेतलं ते घेतलं असं त्यांना दाखवत राहायचं आहे। सतत दाखवण्याची हौस असणे हा एक प्रपंचातला काय आहे तो गुण आहे। आणि या ठिकाणी जर इतरांनी ते पाहिलं नाही, मी जे जे काही कमावलेलं आहे, मला जो काही मान सन्मान मिळालेला आहे त्याची जर इतरांनी दखल घेतली नाही तर अशा लोकांना काय होतं तर अंतःकरण त्यांचं अस्वस्थ होऊन जातं। आता रजोगुणामुळे तमोगुणाचा प्रभावामुळे रजोगुणामुळे चित्तामध्ये चंचलता, अस्वस्थता आणि चिंतातूर पूर्णपणे विचारांनी त्यांचं अंतःकरण घेरलेलं असतं, त्यामुळे ते स्वतः सुद्धा सुखी समाधानी होत नाही। अपेक्षा भंगाची आणि चढाओढीची जी व्यवस्था आहे ती या रजतमामध्ये पूर्णपणे काय असते तर त्याची व्यवस्थाच केलेली असते। आणि म्हणून साधकांनी ज्याला भगवत भक्ती करायची आहे, ज्याला जीवन मुक्ती मिळवायची आहे, त्यांनी सत्वगुण जो आहे तो स्वभावातला जास्तीत जास्त वर ठेवायचा असतो। आता हे जे आसुरी संपत्तीचे लोक आहेत, ही संपत्ती ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांच्या स्वभावातला सत्वगुण जो आहे तो कायम ऑक्सिजनवर गेलेला असतो, त्यांच्या ठिकाणी तो कधीही वर येऊ शकत नाही। पण मी जर स्वतःला साधक म्हणवत असेन तर माझ्या स्वभावामध्ये मात्र सत्वगुण जो आहे तो जास्तीत जास्त वर असावा आणि रजोगुण आणि तमोगुण जे आहे ते दबलेल्या स्थितीत असावे। आता हे लोक जे आहेत ते स्वतःच्या कृतीतून सुख मिळवण्याचा प्रयत्न करताना जरी दिसत असले तरी अखंड आतमध्ये असणाऱ्या कामनांमुळे ते स्वतः सुद्धा सुखी होत नाही। मग सुखरूपतेचा विचार करणं जे आहे ते या लोकांना कधीही जमणं शक्य नाही, कारण त्यांची जीवन पद्धतीच कशी आहे तर मृत्यूपर्यंत पुरणाऱ्या अशा असंख्य चिंता घेऊनच हे लोक जगत असतात, असंख्य कामना मनामध्ये ठेवूनच हे लोक जे आहेत ते जीवन जगत असतात, भोगासाठी अत्यंत तत्पर असतात। मग ते भोग प्रारब्धाने समोर आले नाही तर प्रयत्नाने बळजबरीने ओढून ताणून ते भोग भोगण्याचा यांचा जो काही आहे तो अखंड प्रयत्न चाललेला असतो। आता आसुरी संपत्तीचा सुखातूर जीव सतत अस्वस्थ राहून जीवनातील शांती गमावून बसतो, असं डॉक्टर काकांचं इथे एक वाक्य आपल्या समोर दिसतंय की असंख्य आशा आकांक्षांच्या जाळ्यात फसलेला हा माणूस आकांक्षा पूर्तीच्या आड येणाऱ्या प्रत्येक बाबीमुळे संतप्त होतो, की मनामध्ये भरपूर कामना, त्या कामना मिळवण्याचा ह्याच्याकडून चाललेला वाटेल तसा प्रयत्न आणि ह्या प्रयत्नांनाही ज्या वेळेला यश येताना दिसत नाही किंवा ह्या प्रयत्नांच्या आड आपल्या सुखोपभोगाच्या आड जो कोणी येतो त्याच्याविषयी यांच्या चित्तामध्ये संताप निर्माण होतो। आणि मग दुसऱ्याच अध्यायामध्ये जी काय घसरगुंडी आपल्याला दाखवलेली आहे ती घसरगुंडी त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा जशीच्या तशी घडत असलेली तुम्हाला आम्हाला दिसून होते की क्रोधात भवती सम्मोह, स्मृती विभ्रम, विवेक आणि अविवेक हाच बुद्धीतला त्यांच्या पूर्णपणे चालला जातो आणि मग अविवेकाचे फळ ते दुःख। ह्याप्रमाणे सुखासाठी धडपड करत असून सुद्धा त्याचा योग्य मार्ग न निवडता आल्यामुळे हे सतत सुख शोधायला जातात, पण दुःख अंगावर त्यांच्या येऊन आदळतं। ह्याप्रमाणे न्याय अन्याय विधी निषेध इत्यादींचा त्यांच्या चित्ताला पूर्णपणे विसर पडलेला असतो। दुसरं कोणाही काही
चांगलं सांगत असेल ते मनावर बिंबवण्याचा सुद्धा या लोकांकडनं प्रयत्न होत नाही, कारण सुखाची साधने साठविण्याकडेच यांचं काय असतं तर पूर्ण लक्ष चाललेलं असतं. त्यानंतर हे आसुरी प्रवृत्तीचे लोक जे आहेत ते भरपूर मनोरथ करण्यात, म्हणजे मनाने अनेक स्वप्न पाहण्यामध्ये काय असतात तर गुंतलेले असतात. इथं 13 ते 16 या श्लोकांमध्ये ह्या पद्धतीचं वर्णन या ठिकाणी आपल्या समोर केलेलं आहे की अनेक मनोरथ जे आहेत ते यांच्या चित्तामध्ये निर्माण होत असतात. जे मिळवले आहे त्यावर समाधान, म्हणजे चित्ती असो द्यावे समाधान, याची काही त्यांच्याजवळ संतुष्टता नावाची गोष्टच नसते. तर कसे आहे, जे मिळवले आहे त्यावर समाधान न मानता मिळालेल्याचा अभिमान धरून पुढे आणखी मिळवण्याची स्वप्ने बघणारा माणूस अत्यंत आतुर व अस्वस्थ जीवन जगतो. मग आम्ही स्वप्नच पाहायची नाही का, असा एक दुसरा प्रश्न आपल्या समोर येतो. आता कुठली स्वप्न आपण पुरी करू शकतो याचा पूर्ण अंदाज घेऊन त्याप्रमाणे, आता समर्थांची एक छान ओवी आहे त्या संदर्भामध्ये आपल्या समोर. समर्थ म्हणतात, व्याप तितुके वैभव. जरूर माणसाने काय करावं, कारण श्रेयस आणि प्रेयस दोन्हीही गोष्टी आपल्या संस्कृतीमध्ये सांगून ठेवलेल्या आहेत. उपनिषदांनीच ते सांगून ठेवलेले आहेत की भरपूर काय करावं, त्यासाठी आपल्याला जे मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी प्रयत्न भरपूर करावा. पण अनेक मनोरथांची उतरंड रचत राहिलो आणि एकही पूर्ण करण्याची क्षमता किंवा त्या दृष्टीने हालचाल जर तुमच्या आमच्याकडनं होत नसेल तर ह्या मनोरथांना काहीच अर्थ राहत नाही. मग व्याप तितुके वैभव भोगण्याच्या ऐवजी व्याप तितुका संताप, या पद्धतीने सतत स्वतःवर, इतरांवर आणि देवावर सुद्धा रागवायला हे लोक जे आहे ते मागे पुढे पाहत नाही. आता हे अजून पाहिजे अजून पाहिजे, हे कशातून येतं तर रजोगुणाचं प्रबळता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी लोभ जो आहे तो सतत चित्तामध्ये त्यांच्या कशामुळे राहतो तर रजोगुणामुळे राहतो. काम, क्रोध, लोभ यांना आधार देणारा गुण कुठला आहे तर तो रजोगुण आहे. आणि मग आता ह्याच गोष्टी माझ्या चित्तातून काढायच्या असेल तर रजोगुणी माणसांची संगत, त्यानंतर रजोगुणी खाणे पिणे, या सगळ्या गोष्टी मी हळूहळू काय केल्या पाहिजेत तर त्याच्यापासून दूर झाली पाहिजे. आता कर्तव्य बुद्धीने आपले कर्म अविरतपणे करीत असताना जे मिळते ते आपण आशा अपेक्षा न ठेवता सुद्धा आपल्या प्रारब्धाने जे मिळायचं आहे ते नक्की मिळत असतं. या फळांच्या बाबतीत काका दोन प्रकार आपल्या समोर ठेवतात. एक नियोजित फळ की भगवंत जो आहे तो तुम्ही त्याची उपासना करा किंवा न करा, पण तुमच्या प्रारब्धानुसार जे फळ तुम्हाला मिळायचं आहे ते फळ तुम्हाला तो दिल्याशिवाय अजिबात राहत नाही. मग नियोजित फळ जे आहे ते प्रत्येकाला मिळत राहणारच आहे, पण त्या भगवंताच्या व्यवस्थेवर आमचा विश्वास नसल्यामुळे अपेक्षित जे आहे ते आधीच आम्ही मनामध्ये गृहीत धरतो आणि अपेक्षित फळ जर आमच्या प्रयत्नांना प्राप्त झालं नाही तर मग अस्वस्थता जी आहे ती चित्तामध्ये तुमच्या आमच्या पूर्णपणे दाटून राहते आणि त्या आगामी फळाची अपेक्षा ठेवल्याने चिंता, अस्वस्थता आणि ईर्ष्या, आपल्यापेक्षा ज्याच्या ठिकाणी ते जास्ती मिळताना दिसतं त्याच्याविषयी ईर्ष्या, मत्सर, द्वेष हे जे विकार आहेत ते हळूहळू आपल्या ठिकाणी दामदुपटीने वाढल्यासारखे होत राहतात. आणि म्हणून अशा आकांक्षांच्या आड येणाऱ्यांचा या ना त्या प्रकाराने नाश करण्याची इच्छा सुद्धा आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. म्हणजे आसुरी गुणसंपदा ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांच्या ठिकाणी ह्या पद्धतीचे विचार जे आहेत ते पूर्णपणे प्रबळ झालेले असतात. कशा कशाचा अभिमान आहे यांना, येऊन गेलाय आपला एकदा विषय तो, पण परमार्थामध्ये आता ही आसुरी संपत्तीचं सविस्तर वर्णन करताना तोपणा जो आहे तो या श्लोकांमध्ये तेच सांगणं आलेलं आहे. तर मी श्रीमंत आहे, माझे घराणे अतिशय काय आहे तर प्रतिष्ठित आहे, माझ्यासारखा या जगात कोणी नाही, आमच्या कुळासारखं श्रेष्ठ कुळ नाही, असं कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा अभिमान जो आहे तो याच्या चित्तामध्ये, मुलांचा अभिमान आहे,
पत्नीचा अभिमान आहे, संपत्तीचा अभिमान आहे, आपण कमावलेल्या विद्येचा अभिमान आहे, असे अनेक तऱ्हेचे अभिमान जे आहेत ते याच्या ठिकाणी असतात. बरं, धार्मिक कृत्य जर हा करायला गेला किंवा समाजाची सेवा जरी हा करायला गेला तरी सुद्धा त्या ठिकाणी वृत्तीचा सरळपणा नसून त्या ठिकाणी काय आहे तर धार्मिक कृत्य करणारा मी ह्या पद्धतीचा अभिमान त्या ठिकाणी आहे. दान धर्म करत असेल तरी ते सुद्धा दान धर्म इतरांना दाखवण्यासाठी की माझ्यासारखा दाता तुम्हाला शोधून सुद्धा सापडणार नाही, या पद्धतीचे जे आहेत ते वर्णन त्याच्या ठिकाणी चाललेले असतात. त्यानंतर मौज मजेचं जीवन जगणे, उथळपणे खाणे पिणे विहार करणे, अशाच माणसांमध्ये राहणे, दिवसभर टीव्ही सिरियल पाहत बसणे, नको ते पिक्चर पाहत बसणे, या पद्धतीचं करमणुकीकडे याचा जास्तीत जास्त कल असतो. आता करमणूक आम्ही करून घ्यावी की नाही घ्यावी, दुसरा एक प्रश्न आपल्या समोर आहे. थोडंसं रिलॅक्सेशन पाहिजे ना या जीवनामध्ये. बाकीचे कर्म करता करता या प्रपंचाच्या चिंता वाहता वाहता कुठंतरी मनाला करमणूक हवी की नको. आता करमणूक हवी असं प्रत्येकाला जरी वाटत असलं तरी त्या करमणुकीला किती वेळ द्यावा ह्याचा विवेक साधकांनी केलाच पाहिजे. करमणुकीपेक्षा सुद्धा म्हणजे मनाला करमणुकीत गुंतवून ठेवण्यापेक्षा मनाला उन्नत करण्याचा प्रयत्न सुद्धा साधकाकडनं जास्तीत जास्त व्हायला पाहिजे. आणि इथं ते साधक जे कमी पडतात ते पूर्ण सुखरूप होऊ शकत नाही. मोहजालात गुरफटून गेलेले अत्यंत विषयासक्त लोक, खूप छान मंदाताईंनी या लोकांचं वर्णन केलेलं आहे. विषयांचा केव्हाही संग बरा नाही, विषयी जे त्यांचाही संग बरा नाही. विषयांचा संग तर बरा नाहीच, म्हणजे विषयाचं चिंतन तर करू नाहीच माणसाने, पण जे विषय भोगणारे आहेत त्यांच्या संगतीमध्ये सुद्धा साधकांनी राहू नये. कारण ज्याच्या संगतीमध्ये आपण राहतो त्याच्या स्वभावाचा संग थोडाफार का होईना पण आपल्या चित्ताला लागल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून कोणाच्या संगतीमध्ये राहावं तर संतांच्या संगतीमध्ये जाणीवपूर्वक राहण्याचा प्रयत्न करावा. आता हे विषयासक्त लोक जे आहेत ते प्रत्यक्षातच जणू नरक यातना भोगतात, नंतर वगैरे नाही. आपल्याला पाप पुण्याच्या कल्पना आपल्या समोर ठेवलेल्या आहेत की जास्ती पुण्य झालं तर आपल्याला स्वर्गलोक मिळतो, की ज्या ठिकाणी कुठल्याही सुखाची कमतरता नाही, सुखाला जिथं अटकाव अजिबात होत नाही असा तो स्वर्गलोक पुण्याने प्राप्त होतो. आणि नरक कशाने प्राप्त होतो तर पाप कृत्य जास्तीत जास्त घडले की नरक यातना. आता नरक यातना म्हणजे काय आहे तर सतत स्थूल शरीराला सूक्ष्म शरीराला यातनाच यातना प्राप्त होणे ह्यालाच नरक यातना असं म्हणतात. आणि अशा नरक यातना हे लोक जे आहेत ते सतत भोगत राहतात आणि स्वतःची मूळची सुखरूपता जी आहे ती या आसुरी संपत्तीच्या नादी लागून गमावून बसतात. आता आसुरी प्रकृती असणाऱ्यांची परत एकदा लक्षणं 17 आणि 18व्या श्लोकामध्ये आपल्या समोर दिलेले आहेत की हे आसुरी संपत्तीचे लोक अत्यंत ताठरपणाने म्हणजे स्वतः सर्व जगात श्रेष्ठ आहे, आपणच ईश्वर आहोत ह्याच पद्धतीने हे यांचं जीवन जगत असतात, मदाने धुमसत असतात. आता समर्थांचे श्लोक या ठिकाणी आठवावेत आपण. नको रे मना मत्सरू दंभवारू, मद नको, मत्सर नको, क्रोध नको, नंतर शिकवण्याचा कंटाळा नको, बहु हिंडता सौख्य होणार नाही, या प्रकारच्या कितीतरी सूचना ह्या आसुरी संपत्तीपासून स्वतःच्या मनाला आवर घालण्यासाठी समर्थांनी मनाच्या श्लोकामध्ये तुमच्या आमच्या समोर देऊन ठेवलेल्या आहेत. आता ज्यांच्या कामना अनावर आहेत ते शास्त्रविधींना काय करतात तर फाटाच देतात. अहो सगळंच जग असं वागतं तर आम्ही त्या मार्गाने गेलो तर बिघडणार काय आहे. किंबहुना या लोकांना न्यायाने आपण न्यायनीतीने वागून श्रीमंत होऊच शकणार नाही या जगामध्ये अशी त्यांनी स्वतः विषयीची काय करून घेतलेली असते तर कल्पनाच करून घेतलेली असते. आता मंदाताई श्रीमंती आणि धनवान ह्याच्यामधला फरक सांगतात की असे जे दुराचाराने धन कमावणारे आहेत
त्यांच्याजवळ धन पुष्कळ असतं म्हणून त्यांना धनवान म्हटलं जातं, पण ते श्रीमंत मात्र नसतात. मग श्रीमंत मनाने जो श्रीमंत असतो, आपल्याला मिळालेली संपत्ती ही आपल्या एकट्याची नसून त्यामध्ये देवाचा, कुटुंबियांचा, समाजाचा, सगळ्यांचा वाटा आहे आणि त्यांचं ऋण फेडण्यासाठीच आपण त्याचा विनियोग करायला पाहिजे. असं जे आहे ते मनाची श्रीमंती असणाऱ्या लोकांच्या ठिकाणी इतरांच्या कामाला आपली संपत्ती पडावी ह्या पद्धतीचा विचार त्यांच्या ठिकाणी असतो. पण धनवान होण्याची जी यांची नुसतीच इच्छा आहे, त्यांच्या ठिकाणी मात्र इतरांचं सुद्धा धन आपल्याला प्राप्त व्हावं. ज्याला म्हणतात पहा की टाळूवरचं लोणी खाणारे लोक, हे आसुरी संपत्तीचे लोक जे आहेत ना, ते ह्या पद्धतीचे असतात की टाळूवरचं लोणी खायला सुद्धा मागे पुढे अजिबात पाहत नाही आणि अखंड मग ते धन आयुष्यभर धनाच्या मागे लागायचं. मरताना अखंड त्या धनाची चिंता की इतकं कमावून ठेवलेलं आहे, माझे पोरं बाळ ते नीट सांभाळतील की नाही, किंवा माझ्यापासून ते हिरावून घेतील का, मग माझं कसं होईल, मी गेल्यानंतर या संपत्तीचा सांभाळ कोण करणार, या पद्धतीचं अखंड. आता समर्थांनी बद्ध लक्षण नावाचं जे मनुष्याचे 4 गट केलेले आहे, बद्ध, मुमुक्षु, साधक आणि सिद्ध. त्यामध्ये बद्ध लक्षणाचा जो समास आहे ना, तो पूर्ण या आसुरी संपत्तीचं वर्णन करणारा आहे. त्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे समर्थांनी, तर कामना, कांचन आणि कामिनी या व्यतिरिक्त ज्याच्या चित्तामध्ये दुसऱ्या कुठल्याही गोष्टीचा स्पर्श होत नाही असा जो कोणी आहे तो या संसारामध्ये बद्ध होऊन राहतो. मग धनाच्या वर नंतर काय, मेला तरी सुद्धा मोठा भुजंग होऊन किंवा नाग होऊन त्या पुरलेल्या धनावर येऊन बसतो. या पद्धतीने खालच्या योनीत जन्माला नरदेहात आलेला माणूस या धनाच्या चिंतनेने खालच्या योनीत सरपटणाऱ्या योनीमध्ये जन्म घेतो आणि त्या हंड्यांवर जाऊन बसतो. इतकी अधोगती जी आहे ती या आसुरी संपत्तीमुळे तुमच्या आमच्या ठिकाणी होऊ शकते. आता सज्जन लोकांची सुद्धा अखंड निंदा करणे, एक तर त्यांच्यासारखं यांना वागताच येत नाही, त्यांचं जे वागणं चाललेलं आहे ते काय पद्धतीचं आहे आणि कुठं ते आपल्याला घेऊन जाऊ इच्छितात ह्याची यांना सुत्राम सुद्धा कल्पना नसते. स्वतः तर उत्तम वागूच शकत नाही, पण चांगल्या मार्गाने जाणाऱ्या लोकांची सुद्धा अखंड निंदा करण्याचा जो काही आहे तो यांचा स्वभाव असतो आणि अहंकाराने अखंड धुमसत राहून इतरांचा उत्कर्ष जो आहे तो यांना अजिबात सहन होत नाही. इतरांना मिळालेल्या संपत्तीची मग ते काय करतात, तर त्या ठिकाणी निंदा नालस्ती करायला सुरुवात करतात. ह्या पद्धतीने कोणाची निंदा करू नये असं तर आपल्या समोर आपण पाहिलंय की दैवी गुणसंपदेमध्ये काय सांगितलेलं आहे, समोर नसणाऱ्या माणसाच्या विषयी काहीही बोलू नये, म्हणजे परनिंदा ही आपल्याला टाळायला सांगितलेली आहे. पण हे लोक जे आहेत ते परधन, परनिंदा आणि परस्त्री या तिन्ही गोष्टीमध्ये पूर्णपणे रममाण झालेले असतात. स्वतःला भगवंतानी काय दिलेलं आहे त्याच्याकडे लक्ष न देता लोकांना भगवंतानी काय काय दिलेलं आहे आणि ते कसं चुकीचं आहे याच पद्धतीने यांच्या चित्तामध्ये काय चाललेलं आहे तर सतत गोंधळ चाललेला आहे. मग इथं म्हटलंय की हे कसे, रावण, हिरण्यकश्यपू हे जे उदाहरण आहेत ते ह्याच पद्धतीचे लोकांचे आहेत आणि ईश्वरापेक्षा सुद्धा आपण शक्तिमान आहोत असा यांच्या ठिकाणी एक मोठा भ्रम निर्माण झालेला असतो. आता आसुरी संपत्तीचे लक्षण पाहिलं, त्यांचं आचरण कसं आहे तेही या ठिकाणी भगवंताने सविस्तर आपल्याला सांगितलेलं आहे. आता पुढे 19 ते 21 या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला त्याचे परिणाम काय आहेत, आसुरी संपत्ती आपल्या जवळ असली तर त्याचा परिणाम काय आहे ते सांगतात. की असे क्रूर कर्म करणारे जे लोक आहेत की जे पापात्मकच कर्म करत राहतात, इतरांचा द्वेष करत राहतात आणि अज्ञानामुळे भगवंताला कधीही ओळखू शकत नाही. भगवंत म्हणतात अशा लोकांना परत परत पुनर्जन्मामध्ये
मी घालत राहतो, त्यांना माझी जी ओळख आहे ती पटत नाही आणि मग हे लोक परत परत आसुरी योनीतच जन्माला येतात। आता मनुष्य देह मिळाला तिथेही आसुरी संपत्ती आहे, त्या ठिकाणी आल्यावर ही आसुरी संपत्तीचा त्याग करून दैवी गुणसंपदा आपण मिळवायला पाहिजे क्रियमान स्वातंत्र्याने, हेही जेव्हा त्यांच्या लक्षात येत नाही तेव्हा मनुष्य प्राण्याहून खालच्या असणाऱ्या ज्या योनी आहेत त्या योनीमध्ये यांना मी परत परत काय करतो ते जन्माला घालतो। आता भगवंत जन्माला घालतो म्हणजे ह्यांचं कर्मच यांना त्या परत परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये घेऊन जातात। आसुरी संपत्तीमुळे आत्मज्ञान कधीच होऊ शकत नाही असं या ठिकाणी स्पष्टपणे भगवंत सांगत आहेत की आसुरी संपत्ती जर असेल म्हणजे काम, क्रोध, लोभ, अज्ञान, घमेंड, दर्प इत्यादी गोष्टी जर आपल्या स्वभावामध्ये दडलेल्या असतील आणि अखंड दृश्य जगतामध्ये वावरणारं आपलं जर मन असेल, रमणारं आपलं मन जर असेल तर ते मन भगवत तत्वाला ओळखतही नाही आणि भगवंत किंवा संत यांचा आधार घेऊन आत्मज्ञानापर्यंत पोहोचू सुद्धा शकत नाही। ओळखच भगवंताची पटत नाही। आपण पाहतो महाभारतामध्ये की प्रत्यक्ष भगवंतानी श्रीकृष्णाने शिष्टाईच्या वेळेला सुद्धा पूर्ण स्वतःचं स्वरूप जे आहे ते कौरव सभेमध्ये दाखवलेलं होतं, पण किती जणांनी त्याला ओळखलेलं आहे? उलट गवळ्याचं पोर म्हणून त्याची कायमच चेष्टा केलेली आहे, भगवंताची ओळख मात्र त्यांना अजिबात पटलेली नाही। मग अज्ञानाचा अंधकार असेल तर भगवंत प्रत्यक्ष समोर असून सुद्धा त्याची ओळख पटत नाही, हे त्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात घ्यायला अजिबात हरकत नाही। मग ते लोक पशु पक्ष्यांच्या सुद्धा योनीमध्ये जाऊन पडतात असं या ठिकाणी भगवंत स्पष्टपणे सांगतात। त्यानंतर फार महत्वाचा एक श्लोक या ठिकाणी आहे की त्रिविधम नरकस्य दम द्वारम नाशनम मनात्मात्मनम काम क्रोधस तथा लोभस तस्मादेतत् त्रयम त्यजेत। या तीन गोष्टींना नरकाचं द्वार असं म्हटलेलं आहे, काम, क्रोध आणि लोभ। आता पहा, नरकामध्ये अतिशय यातना असतात, त्याचं वर्णन कितीदा तरी आपण भागवतामध्ये किंवा पुराणांमध्ये ऐकतो की अत्यंत यातना त्या ठिकाणी दिल्या जातात, कारण ते आपल्या कर्माची शिक्षा म्हणूनच आपल्याला तो नरक प्राप्त झालेला असतो। आता नरकात पडण्याची दुष्टात दुष्ट असणाऱ्या माणसाला सुद्धा अजिबात इच्छा होत नाही, पण नरकात ज्या गुणांमुळे जातो ते गुण मात्र आपल्या स्वभावातून काढून टाकले पाहिजे असं मात्र कधी विवेक चित्तामध्ये उमटत नाही। आता तिकडं तर मला जायचं नाही, पण माझ्या स्वभावामध्ये मात्र काम, क्रोध आणि लोभ या तिन्ही गोष्टी ठासून भरलेल्या आहे, किंवा काम, क्रोध, लोभाचं माझं अंतःकरण हे जणू काही वेअर हाऊस आहे। आता म्हणजे काय आपल्याला लक्षात आलेलं असेल की जमवलेलं जे व्यापारी लोक असतात त्यांनी आणलेला माल जमवून ठेवण्यासाठी जे काय ते गोदाम वगैरे घेतात त्याला वेअर हाऊस म्हणतात। मग आता तुमचं आमचं जे काय अंतःकरण आहे ते ह्या तीन गुणांनी ठासून भरण्यासाठीच भगवंताने आम्हाला दिलेला आहे का? वास्तविक पाहता या तीन गुणांमुळे आम्ही आमच्या सुखरूप तत्वापासून सतत दूर जातो। आता काम, क्रोध आणि लोभ असे तीन द्वार सांगितलेले आहे। आता काम म्हणजे सतत मनामध्ये बाहेरचे सुख भोगण्याची जी इच्छा, त्याला काम असं म्हटलेलं आहे। बाहेरच्यांची संपत्ती, बाहेरच्यांच्या स्त्रिया ह्या पद्धतीने बहिर्मुख होऊन जे भोगावंसं वाटतं त्याला जबरदस्त काम असं म्हटलेलं आहे। या कामामुळेच तर सगळीकडे अनाचार म्हणजे करू नये ते करण्याची इच्छा अतिशय काम मनात असणाऱ्या लोकांच्या मध्ये निर्माण होते आणि जे करू नये असं आम्हाला सांगितलेलं आहे ते करण्याकडेच त्यांचं प्रबलता जी आहे वृत्तीची ती त्या ठिकाणी निर्माण होऊन जाते। नंतर क्रोधामुळे हिंसाचार, जेवढं काही हिंसाचाराचं साम्राज्य आपल्याला दिसतं ते कशामुळे आहे? तर क्रोधामुळे आहे। क्रोध कशामुळे आलेला आहे? तर माझ्या सुखाच्या आड जे येतात त्यांचाही क्रोध येतो आणि मला जे हवं आहे ते मला न मिळता दुसऱ्या कोणाला तरी मिळतं त्याचा द्वेष येऊन सुद्धा अंतःकरणामध्ये त्याचं अनिष्ट करण्याची इच्छा निर्माण होते, त्यालाच क्रोध असं म्हणतात। आणि हा क्रोध जितका चित्तामध्ये जास्ती आहे तितका हिंसाचार जो आहे तो बळावलेला आहे।
आणि लोभामुळे भ्रष्टाचार. आता भ्रष्टाचाराची मुळं सगळ्यांची खणून काढण्याचं काम करतायत सध्याचे पंतप्रधान. आता हा जो लोभ आहे त्याने माणसांनी किती भ्रष्टाचार केलेला आहे पूर्वीच्या सगळ्या लोकांनी, ते या ठिकाणी आपण जर पाहिलं तर लक्षात येतं की त्यांनी स्वतःचं सुद्धा नुकसान केलेलं आहे, समाजाचंही नुकसान केलेलं आहे आणि राष्ट्राचं सुद्धा नुकसान केलेलं आहे. या लोभी प्रवृत्तीमुळेच फुटीरता जी आहे ती तुमच्या आमच्या ठिकाणी निर्माण होऊन जाते आणि मग कोणीतरी काहीतरी आमिष दाखवलं की ते आपल्याला मिळणार, मग आपल्या देशाचं काही का होईना पण त्यांना जाऊन मिळायचं आणि आतल्या गुप्त बातम्या ज्या आहेत त्या त्यांना जाऊन सांगायच्या. मग आता हा जो भ्रष्टाचार आहे तोही लोभामुळे आहे, हिंसाचार जो आहे तो क्रोधामुळे आहे आणि अनाचार जो आहे तो अति काम चित्तामध्ये दडलेला असल्यामुळे आहे. आता या तिन्ही शब्दामध्ये कुठं सुखाची व्यवस्था दिसते का हो आपल्याला? अनाचार आहे, हिंसाचार आहे, भ्रष्टाचार आहे. आता सदाचारापासून या सगळ्या गोष्टी आम्हाला दूर नेणाऱ्या आहेत, काम, क्रोध आणि लोभ. आता सदाचाराने सगळं जीवन आम्ही व्यापून टाकावं असं संत आपल्याला सांगतात आणि ह्या तीन गोष्टीमुळे मात्र सदाचारापासून आम्ही सतत ढळत राहतो. आता जर सदाचारापासून ढळत राहिलो तर सत असणाऱ्या तत्वापर्यंत आम्ही पोहोचू शकू का? आता या तीन शब्दामध्ये असं यत्किंचित सुद्धा सुख नावाची गोष्ट आपल्याला दिसून येत नाही. म्हणजे ते उच्चारतानाच लक्षात येतं की यामध्ये सुख नावाचा कुठला अंशच दिसत नाही. मग अशा ज्या गोष्टी आहेत त्या मी माझ्या स्वभावामध्ये ठेवून घ्याव्यात का, हा महत्वाचा प्रश्न आहे. ते आता बाकीचं आत्मज्ञान वगैरे जरी आपण दूर ठेवलं तरी सुद्धा या तीन गोष्टींमुळे माझं नित्याचं जीवन, प्रापंचिक जीवन, सामाजिक जीवन या तिन्ही जीवनांना सुद्धा तडा गेल्याशिवाय राहत नाही. मी माझंही कल्याण करू शकत नाही, या गुणांमुळे मी कुटुंबाचंही कल्याण साधू शकत नाही आणि राष्ट्राचं कल्याण सुद्धा या गुणांमुळे माझ्याकडनं साधलं जाऊ शकत नाही. आणि संत तुकाराम महाराज तर आपल्याला म्हणतात की माझ्या जीवनामध्ये एवढा जो आनंद, अखंड आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, असा जो काही तुकाराम महाराजांचा एक पारमार्थिक सुंदर अनुभव आहे, तो अनुभव कशामुळे आलेला आहे हे सांगताना ते आपल्याला म्हणतात, काम क्रोध लोभ ठाईच निमाले, अवघी आनंदाची सृष्टी झाली. की ही सगळी सृष्टी माझ्यासाठी आनंदाची का बरं झालेली आहे? आता जग सुंदर झालेलं आहे म्हणून मला आनंदाचा अनुभव येतोय का माझं अंतःकरणच पूर्ण सुंदर झालेलं आहे म्हणून आनंदाचा अनुभव येतो? काकांचं एक छान काव्य आहे, मनात सुंदर राहे ते मी भवती पाहे. आपण पाहतो की शेवटी ही सृष्टी सगळी कशी आहे? ज्याच्या मनाला जशी भासेल तशी ही सृष्टी आहे. मग माझं मन जर सुंदर असेल, चांगलं असेल, छान उत्तम गुणांनी ते संपन्न केलेलं असेल तर बाहेरचं जग सुद्धा मला छानच दिसेल. मनी वसे ते स्वप्नी दिसे, तसं मनी वसे ते सृष्टी दिसे. मन उदास असेल तर पंचपक्वान्नाचं ताट सुद्धा आम्हाला समोर नकोसं वाटतं. आता त्या पदार्थामधली गोडी काय कमी आहे का? ती तर पूर्वी होती तशीच आहे. पण माझ्या मनामध्ये जसं ताप आल्यामुळे गोड पदार्थ सुद्धा कडू लागतात, त्याप्रमाणे ह्या तीन गोष्टींच्या तापामुळे ह्याच्याने सुद्धा माणूस पेटतोच हो. कामाने पेटतो कामाग्नी, क्रोधाने पेटतो क्रोधाग्नी. आणि या सगळ्या गोष्टींनी एवढे अग्नी आतमध्ये पेटवलेले असतील तर त्यामध्ये तुमचं आमचं काय होत असेल? मग अवघी आनंदाची सृष्टी मला जर करायची असेल तर माझ्या स्वभावामध्येच, म्हणजे मूले कुठाराहा, की मुळापासूनच मी स्वतः बदलण्याचा काय केला पाहिजे? प्रयत्न केला पाहिजे. आता हे गुण, दैवी गुण संपदेचे गुण माझ्या अंगी कधी येतील? हे 6 गुण माझ्या अंगातून कधी जातील? या पद्धतीचं चिंता न करता उत्तम गुण असणारा जो भगवंत आहे, उत्तम गुण अंगीकारलेले जे संत आहेत
जितकं त्यांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करू. आता त्यांच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न म्हटल्यानंतर तोही एक वेगळाच भाग आपल्या समोर आहे. नुसतं देहाने देहाच्या सहवासात राहून हे गुण आमच्या अंगी येतीलच असं अजिबात नाही. दिसतील पण आमच्या आत येतीलच असं अजिबात नाही. मग संगत कुठली पाहिजे? तर सूक्ष्म शरीराने त्यांच्या सूक्ष्म शरीराचा काय घेतला पाहिजे? तर वेध घेतला पाहिजे की त्यांच्या अंतःकरणात कुठले कुठले गुण आहेत. सुरुवातीलाच आपण म्हणलं की समर्थ रामदास स्वामी म्हणतात, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. या सगळा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पण दरवर्षी रामायण वाचायचं आणि ठेवून द्यायचं असं करायचं आहे का? कधीतरी ते गुण सुद्धा आपल्या अंगी यावेत म्हणून आपण प्रयत्न करायचा आहे. आता तिन्ही मातांना अगदी सारखेपणाने वागवणारा राम आणि आम्ही आमच्या मातेला काय पद्धतीने वागवतो? पितृवचन पाळणारा राम आणि आम्ही आमच्या पित्यासंबंधी काय ग्रह करून घेतो? बंधू प्रेम असणारा राम, राजधर्म पालन करणारा राम. कितीतरी त्या रामाचे गुण रामायणाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर सातत्याने ठेवलेले आहेत. आणि असा आदर्श आपल्या समोर असतानाही आपलं जे वागणं चाललेलं आहे ते कशा पद्धतीचं आहे? मुद्दा आहे की काम, क्रोध, लोभ हे स्वभावात असले की आपल्याला यातनाशिवाय दुसरं काहीही मिळत नाही. आपल्या स्वतःलाही यातनाच यातना होतात आणि आपल्या सहवासामध्ये जे जे येतात त्यांना सुद्धा या स्वभावामुळे यातना सोसाव्या लागतात. पाहतो आपण की असे मुलं, अशी पत्नी किंवा असे पती जर आपल्या आयुष्यात असतील तर ते कुठेही गेले तरी चित्ताला एक काय असतं? आपल्या सतत काळजी लागलेली असते की ते तिथं जाऊन काय पचकतील काही माहिती नाही, काय गडबड करतील काही माहिती नाही. असं अखंड त्या ठिकाणी काय असतं? अंतःकरणाला समोर असले तरी त्रास, समोर नसले तरी त्रास. ह्या पद्धतीने ह्या लोकांच्या स्वभावामुळे किंवा आपल्या स्वभावामध्ये जर असे दोष असतील तर त्यापासून स्वतःला आणि इतरांना सुद्धा त्रासच त्रास झेलावा लागतो. पण ह्याही स्वभावाचा अभिमान बाळगणारे आपण लोक पाहतो की तेच बरोबर आहे असंही त्यांना वाटतं आणि मग त्या ठिकाणी सुधारण्याची संधी मिळून सुद्धा नरदेह ही सर्व गोष्टी सुधारण्याची संधी प्राप्त होणारा देह आहे. आणि असा देह तुम्हाला आम्हाला प्राप्त होऊन सुद्धा जर आपण आपल्यामध्ये सुधारणा घडवून आणत नसू तर मग उत्तम साधन, नरदेहाला काय म्हटलेलं आहे? उत्तम साधन. नरदेह मोठे घबाड असं समर्थ या नरदेहाला घबाड असं म्हणतात की ह्या ठिकाणी क्रियमाण स्वातंत्र्याचा उपयोग करून चांगलं वाईट, न्याय अन्याय, नीती अनीती या सगळ्यांचा विचार करून स्वतःचं जीवन जे आहे ते घडवता येतं. आणि असा हा मोठा एक काय आहे? स्वतः संबंधी पूर्ण करण्याचा एक मोठा प्रकल्प जो आहे तो साधकाने हाती घेतला पाहिजे. जग घडवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वतः घडवण्याचा, स्वतःला सुधरवण्याचा प्रयत्न करणे याला साधना असं म्हणतात. आता जोपर्यंत स्वभावामध्ये हे 3 गुण आहेत तोपर्यंत आनंद घन असणाऱ्या माझ्या स्वरूपाची मला ओळख सुद्धा होणार नाही. आणि आनंद हा बाहेर नसून माझं ते स्वरूपच आहे हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले. याप्रमाणे सुख दुःखांचा पाठशिवणीचा खेळ खेळण्यामध्ये तुमचं आयुष्य, आमचं आयुष्य जे काही आहे ते पूर्णपणे त्यामध्येच व्यतीत होऊन जातं. आणि सरणावर चढायची वेळ आली तरी आनंद घन परमात्मा मी आहे असा बोध आपल्याला न झाल्यामुळे पुनरपि जननम पुनरपि मरणम या पद्धतीने तुमचं आमचं जे रहाटगाडगा आहे जन्म मरणाचं त्याच्यामध्ये तुम्ही आम्ही परत परत अडकून पडतो. म्हणजे जन्म आपल्याला स्वीकारत नाही, मृत्यूही आपल्याला स्वीकारत नाही. काका त्याच्यासाठी एक आपल्याला नेहमी दृष्टांत देत असतात की एका नदीच्या काठावर
दोन गावं बसलेले आहेत, एक या तीराला आणि एक त्या तीराला. एकदा पूर आल्यामुळे त्या पुरामध्ये काय झालेलं आहे, तर एका माणसाचं प्रेत असं वाहत वाहत आलेलं आहे. ते वाहत आलेलं प्रेत ह्या तीरावरचा माणूस म्हणतो हे आमचं नाही, तिकडच्या तीरावरचं म्हणतो हे आमचं नाही, असं म्हणून दोन्हीही त्याला स्वीकारत नाही आणि त्याचा अंत्यसंस्कार वगैरे काहीही त्या ठिकाणी होत नाही. तसं जन्म आणि मृत्यू, जन्मही आम्हाला स्वीकारत नाही म्हणतो मृत्यूपंथाने जा, आणि मृत्यूपंथाने गेल्यावर परत तो मृत्यू म्हणतो की तुमची मला काही गरज नाही, परत जन्माला येत बसा. ह्या पद्धतीने मध्ये आधे जे काही आहे ते आम्ही ढवळत राहतो, म्हणजे वाहत राहतो, जन्म मरणाच्या प्रवाहामध्ये वाहतच राहतो. आणि या प्रवाहामध्ये जर मला वाहायचं नसेल तर माझ्या स्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी मी तत्पर राहिलं पाहिजे. आणि जितकं जितकं भगवंताचं अनुसंधान राहील, जितकं जितकं संतांच्या संगतीतल्या विचारांचा परामर्श माझ्या मनामध्ये मी साठवत राहील आणि घेत राहील, तितकं तितकं या आसुरी संपत्तीपासून मला सुटका करण्याची शक्ती प्राप्त होत राहील. हे गुण आगंतुकपणे आलेले आहेत आणि म्हणून त्यांना घालवता सुद्धा येतं. कारण हे गुण जे आहेत ते प्रकृतीशी तादात्म्य पावल्यामुळे तुमच्या आमच्या स्वभावामध्ये चिकटलेले आहेत. पण दैवी गुणसंपदा जी आहे ते आपण परमेश्वराचेच अंश असल्यामुळे ती आपल्यासोबत सहजतेने आलेली आहे. पण ही आसुरी जी 6 संपत्ती सांगितलेली आहे ती मात्र प्रकृतीशी आणि जगाशी तादात्म्य पावल्यामुळे तुमच्या आमच्या स्वभावामध्ये येऊन मिसळली गेलेली आहे. जे मिसळलं गेलेलं आहे ते दूर करता सुद्धा येतं. आता तांदळामध्ये मिसळले गेलेले खडे, शेंगादाण्यामध्ये मिसळले गेलेले खडे हे आपल्याला निवडून बाजूला काढता येतात की नाही? शेंगादाण्यासोबत ते दगड काही आलेले नाही आहेत त्या शेंगाच्या झाडांमधून, पण ते नंतर मिसळले गेलेले आहेत. म्हणजे नंतर मिसळलं गेलेलं आहे ते काढून टाकणं हे आम्हाला जमू शकतं. आणि त्याचाच क्रियमाण स्वातंत्र्यामध्ये जास्तीत जास्त काय केला पाहिजे, तो उपयोग केला पाहिजे. पुढे भगवंत म्हणतात की या नरकद्वारातून सुटलेला जो पुरुष आहे तो स्वतःचं कल्याण होईल ह्याच पद्धतीचं आचरण जे आहे ते करत राहतो आणि परमगतीला जातो. आणि असं परमगतीला जायचं असेल, काय चांगलं आहे काय वाईट आहे हे जर मला जाणून घ्यायचं असेल तर शास्त्रांनी जे सांगितलेलं आहे ते करायचं. आणि शास्त्रांनी जे करू नका म्हणून सांगितलेलं आहे ते करण्याकडे जरी प्रवृत्ती निर्माण होत असली तरी स्वतःला त्यापासून सावरायचं. ह्या पद्धतीची साधना जर आम्हाला सतत करता आली तर या काम क्रोध लोभ किंवा आसुरी संपत्तीचे जे 6 गुण सांगितलेले आहे त्याच्यापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणे याला साधना असे म्हणतात. आता पुढे म्हटलंय की शास्त्रांनी, श्री गुरूंनी आणि थोरा मोठ्यांनी जे जे सांगितलेलं आहे ते जाणीवपूर्वक करणारा जो आहे तो हळूहळू या दैवी गुणसंपदेचा पूर्णपणे काय होत जातो, तर अधिकारी होत जातो. निषिद्ध कर्म जे आहेत ते त्याच्याकडनं घडत नाही आणि म्हणून त्याला ऐहिक सुख, मोक्ष या ज्या आहे भुक्ती आणि मुक्ती दोन्ही गोष्टी त्याला ज्या आहेत त्या प्राप्त होऊ शकतात. मग तो स्वर्ग नरकाला ओलांडून मोक्षापर्यंत पूर्णपणे पोहोचतो. आता कार्य कोणते आहे, अकार्य कोणते आहे, काय करण्यासाठी काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ह्याचा निर्णय आम्ही कसा घ्यावा असा एक प्रश्न आपल्या मनामध्ये येतो. त्यावेळेला इथे सांगितलेलं आहे तस्मात् शास्त्र प्रमाणन्ते कार्य व्यवस्थितो, की कार्य काय आहे आणि अकार्य काय आहे यांच्या निर्णयाबद्दल शास्त्रच प्रमाण आहे असे आम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि म्हणून शास्त्र सांगतं तसं करा. खूप सोप्या पद्धतीने आपल्या समोर आहे हे की आपल्या घरात मोठे माणसं असतात, घरात सासूबाई असतात. आता जोपर्यंत सासूबाई आपल्या जवळ आहेत तोपर्यंत त्यांना विचारून पोळ्या कराव्यात. आता शास्त्राला विचारलं तर त्याचा फायदा काय होतो हे सांगण्यासाठी थोरा मोठ्यांना विचारून जर आपण घरातले कर्म केले तर त्या ठिकाणी आपण निर्लेप राहू शकतो. उदाहरण काय आहे, सासूबाईंनी सांगितलं इतके माणसं आहेत एवढ्या पोळ्या कर, त्यांना विचारून करायचं. 10 करू का 20 करू, सांगितलं त्यांनी की 15 कर. आता त्या 15 केलेल्या पोळ्या
पुरल्या तरी त्यांच्या सांगण्यावरून आणि नाही पुरल्या तरी त्यांच्या सांगण्यावरून. मग पोळ्या करण्याचं कर्म करून सुद्धा ते मला चिकटतं का? नाही, कारण कोणाला विचारून केलेल्या आहेत? त्यांना विचारून केलेल्या आहेत. त्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट जर शास्त्राला विचारून केलेली असेल, श्री गुरूंना विचारून केलेली असेल, घरातल्या थोरा मोठ्यांना विचारून जर आम्ही केलेली असेल, तर त्या कर्माला जे फळ प्राप्त होणार आहे त्या फळापासून म्हणजे कर्तृत्वाच्या अहंकारापासून, भोक्तृत्वाच्या अहंकारापासून म्हणजे एका मोठ्या भ्रांतीतून तुमची आमची सुटका जर शास्त्राला विचारून निर्णय घेतले, संतांना विचारून निर्णय घेतले तर नक्की काय होतं? पण संतांना सुद्धा काय विचारावं ह्याचाही विवेक आमच्या चित्तात नसतो. काय विचारतो संतांकडे जाऊन आम्ही? माझी म्हैस हरवलेली आहे, ती कुठल्या दिशेला गेली? म्हणजे संतांनी ह्या पद्धतीने काहीतरी आम्हाला सांगावं आणि आमचा प्रपंचाचा डोलारा जो आहे तो त्यांनी सांभाळत राहावा अशीच आमची अपेक्षा असते. पण आता प्रपंचाचा डोलारा माझ्या कर्मातूनच उभा केलेला आहे. आता तो सावरायचा असेल तर काय पद्धतीने, म्हणजे कर्तृत्व भोक्तृत्वाचा अहंकार न लागता कशा पद्धतीने मला कर्तव्य कर्म पूर्ण करता येतील हे त्या संतांना विचारणं जे आहे ते अत्यंत योग्य आहे. पण अगदी फुटकळ प्रश्न त्यांना विचारून त्यांना त्रास देणं हे मात्र अजिबात बरोबर नाही. मग विधी निषेधांचा विचार न करता जे जीवन जगले जाते त्या ठिकाणी व्यावहारिक आणि पारमार्थिक दोन्ही पद्धतीचे सुख मिळत नाही. सुरुवातीला तरी थोडंफार वाटतं की कसंही वागलं तरी व्यावहारिक सुख जे आहे ते आपण मिळवू शकतो. पण कालांतराने आपण केलेली जी कपट कारस्थानं असतात ते मिळवण्यासाठी ती उघडकीला आल्याशिवाय राहत नाही. कारण म्हणी काय आहेत आपल्या समोर? भिंतीला सुद्धा कान असतात. मांजर डोळे मिटून दूध पीत असली तरी तिला पाहणारं मात्र कोणीतरी असतं. या पद्धतीने आम्हाला कितीही जरी वाटत असलं तरी आमच्या प्रत्येक कृतीकडे, आमच्या प्रत्येक कर्माकडे भगवंताचं लक्ष आहे. हे ज्याच्या लक्षात राहिलं तो वेडवाकडं वागत नाही, किंवा वागलं गेलं कधीतरी त्याच्याकडनं प्रारब्ध बलाने तशी कृती जरी होऊन गेली तरी लगेच पश्चाताप दग्ध होऊन तो प्रायश्चित्त घेतो, म्हणजे नामस्मरण करतो आणि त्या कर्मापासून, चुकीच्या कर्मापासून मला वाचव म्हणून परमेश्वराची काय करतो तर प्रार्थना करतो. तर असे हे आसुरी संपत्तीचे लोक जगामध्ये अजिबातच नसावेत असं मला कितीही जरी वाटलं तरी ते तसं होणं शक्य नाही. पण त्यामध्ये मी मात्र नसावं एवढं जे आहे ते मात्र मला नक्की काय करता येईल? प्रयत्नपूर्वक त्या संपत्तीपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न नक्की करता येईल. आणि असे लोक जगामध्ये असतात आणि संतांना त्यांचा कळवळा येतो आणि म्हणूनच प्रार्थना काय करतात समर्थ? अपराधी जन चुकतची गेले तुझा तूची सावरी. मी जर साधक असेल आणि माझ्या अवतीभोवती जर असे लोक दिसत असतील तर त्यांना त्या चुका ते करताना दिसत असतील तर समजून सांगण्याचा जरूर प्रयत्न करावा. पण त्यांचा द्वेष मत्सर न करता त्यांच्या कल्याणाची सुद्धा इच्छा मनामध्ये ठेवून भगवंताला प्रार्थना करावी की ह्यांच्या चुका दुरुस्त करणं माझ्या हातात नाही भगवंता, पण तू मात्र कसा आहे तर स्वतंत्र आहेस, सर्व करता आहे, सर्वज्ञ आहेस. आणि म्हणून तुला प्रार्थना की अपराधी जन चुकतची गेले तुझा तूची सावरी. हेही लोक तुझेच आहेत म्हणून त्यांना सावरण्याचं सामर्थ्य तुझ्याजवळ आहे, ते तू वापरावस आणि त्यांना पण या सन्मार्गावर आणण्याचा प्रयत्न करावा. ज्ञानेश्वर माऊलींनी सुद्धा अशीच प्रार्थना केली, जे खळांची व्यंकटी सांडो. असे खळ दुर्जन समाजामध्ये असणारच आहेत, वाकडी बुद्धी असणारे लोक या समाजामध्ये राहणारच आहेत, पण त्या सगळ्यांना योग्य मार्गावर आणण्याचं काम कोणाचं आहे तर भगवंताकडे त्या पद्धतीची प्रार्थना करावी की त्यांना योग्य मार्गावर आणण्याचं काम तू करू शकतोस. आणि म्हणून नम्र बुद्धीने त्याच्याकडे जावं आणि ह्या लोकांचा द्वेष न करता काय करावं तर त्यांच्यासाठी सुद्धा भगवंताकडे त्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून प्रार्थना करण्याचा प्रयत्न करावा. आणि याला दयाबुद्धी असं म्हणतात. जो
दैवी गुणसंपदेतला एक भाग आहे. निदान हा एक भाग तरी आम्ही नक्की स्वतःच्या ठिकाणी काय करू शकतो तो आणू शकतो. मग आता ह्या परिस्थितीमध्ये आपल्या समोर आहे की नामसाधनेसारखे उपासनेचे पर्याय जे दिलेले आहेत की ताबडतोब त्याच ठिकाणी आपल्याकडनं जर असं काही चूक घडलं तर प्रायश्चित्त घेण्यासाठी नामस्मरण करावं. डॉक्टर काका म्हणतात ते काय खोडरबर सारखं काम करतं नाम. याचा अर्थ सारखं चुका कराव्यात, चुकीचं लिहावं, खोडरबर वापरावं असं नव्हे, पण लिहिता लिहिता काही चूक झालेली असेल तर ते. आणि परत महत्वाचं आहे, पेन्सिलीने लिहिलेलं असेल तर खोडता येतं, पण पेनाने लिहिलेलं असेल तर खोडता येत नाही. मग चुकीने झालेलं कर्म असेल तर त्या ठिकाणी प्रार्थना करून स्वतःला दुरुस्त करता येतं. पण जाणीवपूर्वक चुका केलेले कर्म असतील तर ते मात्र जीवभावातून केलेले असल्यामुळे त्या कर्माचे फळ भोगल्याशिवाय आपली कशातूनही सुटका होत नाही. आणि म्हणून शास्त्रशुद्ध आचरणामुळे एक महत्वाचं या ठिकाणी डॉक्टर काका सांगतात की शास्त्रशुद्ध आचरण केलेलं असेल, संतांच्या सांगण्याप्रमाणे, श्री गुरूंच्या सांगण्याप्रमाणे किंवा घरात असणाऱ्या थोरा मोठ्यांच्या सांगण्याप्रमाणे जर तुमचं आमचं कर्म चाललेलं असेल तर अंतःकरणातला संघर्ष जो आहे तो संघर्ष आपल्याला पूर्णपणे थांबवता येतो. आणि संघर्षरहित जीवन जगून अंतःकरण शुद्ध आणि शांत करू शकतो. आणि शुद्ध आणि शांत अंतःकरणामध्ये स्वस्वरूपाचा वेध घेण्याचं सामर्थ्य जे आहे ते त्या ठिकाणी असतंच. आणि म्हणून दैवी आणि आसुरी या दोन्ही संपत्ती लक्षात घेतल्यानंतर आसुरी गुण काही माझ्याजवळ दिसत असतील तर त्रागा न करता ते माझ्या स्वभावातून कसे जातील ह्याचा विचार केला पाहिजे. काम क्रोध लोभ ठाईच निमाले, की गाजर गवतासारखे ते न पेरता सुद्धा उगवणारे गुण आहेत. अंतःकरण म्हणलं की त्या ठिकाणी जगाचा परिणाम म्हणून, आमच्या गेल्या जन्मीच्या काही वृत्तींचा परिणाम म्हणून, स्वभावाचा परिणाम म्हणून ते आतमध्ये उठतच राहणार आहेत. मग साधकाचं काम काय आहे तर जास्तीत जास्त या आसुरी संपत्तीपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि याही उपाय जर ते अधूनमधून कधी डोकावले असतील, कधीतरी जाणवले असतील तर त्यांचा बाध करायचा. ते प्रकृतीकडून आलेले आहेत, मी प्रकृतीशी तादात्म्य न पावणारा असून मी चैतन्य घन परमात्मा आहे आणि त्याच्या ठिकाणी गुणागुणांचा कुठलाही संबंध नाही, कारण ते निर्गुण तत्व आहे आणि ते मी आहे असं लक्षात ठेवून तिथल्या तिथं आपल्याला तत्वज्ञानाच्या अभ्यासाने शांतता सुद्धा लाभू शकते. आता पुढचा जो आहे तो आपल्याला श्रद्धात्रय विभाग योग असा 17वा 80 पदाच्या अनुभवासाठी हाही अध्याय अत्यंत महत्वाचा आहे आणि तो पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. जय जय रघुवीर समर्थ.